आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं। एक महत्त्वाची बातमी। अजून तरी आमचा पक्ष कोणी सोडलेला नाही असं दत्ता भरणेंनी म्हटलंय। मी पक्ष सोडला तरी पक्षाला काही फरक पडणार नाही। पक्ष सोडून जाण्याच्या तयारीमध्ये असलेल्यांना दत्ता भरणेंनी या शब्दात इशारा दिलेला आहे। तर भरणे त्यांचा पक्ष वाढवत आहेत तर मी माझा पक्ष वाढवत आहे असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। आपली माणसं सांभाळणं ही आपापली जबाबदारी असल्याचं जयकुमार गोरेंनी म्हटलेलं आहे। आज इथं बैठक संपन्न निश्चित प्रकारे झालेली आहे। अजून तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडनं आमचा पक्ष सोडलेला नाही। त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे। त्या बाबतीमध्ये कुणी केलेला नाही। जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून दूर केला जाईल। उद्या दत्तात्रय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते। तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाहीये। परंतु अनेक नवीन लोक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसेल। नाही, त्यांचं खरं असेल ना। तर भरणे मामा माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि ते सांगते ते माहिती कदाचित खरी असावी। त्यामुळे मामांना मामाचा पक्ष वाढवण्याची आणि मामाचा पक्षातले माणसं जाग्यावर ठेवण्याची चा अधिकार आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये कोणी येणार असेल तर नक्की भारतीय जनता पक्ष त्यांचा प्रवेश घेईल। शेवटी आपली माणसं सांभाळणं आपली जबाबदारी आहे। त्या अनुषंगानं आपली माणसं आपण सांभाळू।